लोक स्वतःच्या स्वप्नांना आकार देऊन पुरस्कार मिळवतात। यांनी पुरस्कारांना आकार देऊन स्वतःची स्वप्न पूर्ण केली। भारतातील सर्व भाषेतील चित्रपट, नाट्य व अनेक क्षेत्रातील नामांकित पुरस्कार घडवणारे ओरिजिनल आहे का? फिल्मफेअरची ट्रॉफी पण तुम्ही मिळवली। हे फिल्मफेअर ओरिजिनल हे लाईफ टाइम म्हणून दिलेले। अगदी जगभरात दिले जाणारे अनेक पुरस्कार घडवणारे निकोटियन आणि ऑरेंज कलरचं अमेरिकेला जातं। हे हात मराठी आहेत हे पाहून छाती अभिमानानं भरून येते। पण 75 वर्षाच्या या तरुणाचा स्वतःच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजच्या तरुण पिढीने ऐकण्याची गरज आहे। स्वप्न मोठी असली आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असली की मग सबबी शिल्लक राहत नाहीत, नशिबाला दोष देणं शिल्लक राहत नाही, उरतो फक्त कामातला आनंद। तो आनंद देणारा हा माणूस आहे विजय राव। थँक्यू नवरा माझा नवसाचा आला ना दुसरा, पहिल्याची ट्रॉफी बघायची का? नवरा माझा नवसाचा हा पहिला सिनेमाला होता, आता नवरा माझा दुसरा नवसाचा। सेकंड 2 नवरा माझे नवसाचे असतात। तिसरा येऊ शकतो। तुम्ही आलात म्हणून एक नजर गेली माझी। काश्मीर फाईलची ट्रॉफी। वा मस्त। अचिव्हमेंट मिळालं की मग ते अचिव्हमेंट सक्सेसफुल झालं पाहिजे, सेलिब्रेट करायला पाहिजे, म्हणून काहीतरी आलं पाहिजे। म्हणजे लोकांनी जी अचिव्हमेंट केलेली असते, जी त्यांना प्राऊड फील होते, ती ह्यांची अचिव्हमेंट आहे। म्हणजे तुम्ही अचिव्हमेंट स्वतःची हे केली ना, किती भन्नाट, किती छान आहे। वा। आता ते बघा, हे आपण BCCI साठी केलेलं आहे। हो मस्त। ह्यांच्यासाठी काम करणं म्हणजे वेगळेपणा असतो। काय किती किती काय काय वापरले? लाकूड वापरले, लाकूड आहे, फायबर आहे, मेटल आहे, ब्रास आहे, तांबा आहे, ॲल्युमिनियम आहे, क्रिस्टल आहे, फोटो प्रिंट आहे, डस्ट टू डायमंड। वा काय डायलॉग आहे, डस्ट टू डायमंड। इतक्या गोष्टी वापरायला लागतात अवॉर्ड बनवण्यासाठी। लोकांना खुश करतो आपण। हा आनंदच आनंद आयुष्यात, आनंद म्हणजे लोकांच्या आयुष्यात। हे एक छान केलं, डिफरंट थोडंसं। अच्छा, हॉटस्टार फिनिशिंग वेगळी एकदम। हो 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 वा। हे 4 प्रकार होते, डायमंड, गोल्ड, सिल्वर वगैरे। अच्छा 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 अच्छा, असं काय म्हणजे भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या ठिकाणी ही आवड बनतात आणि त्यांना आपले अचिव्हमेंट वाटते, आपला आनंद मिळतो, तो आनंद देणारा हा माणूस आहे विजय राव। थँक्यू थँक्यू। महाराष्ट्र शासन उद्योग विभागासाठी ट्रॉफी बनवलं होता। आणि वयाचं किती वर्ष आता तुमचं? 75 जवळ आली, म्हणजे 74 वर्ष झाली, एकदम फ्रेश। सकाळी 9ला उठून काम सुरू, रिटायरमेंट नाही, काय नाही काय नाही। अरे वा वा वा, विचार नाही करायचा। केवढी अचिव्हमेंट आहे, 74 वर्ष पण एवढं व्यवस्थित काम करत राहायचं, तीच एनर्जी आहे ना, तीच मेडिसिन। लोकांना वाटतं की अमिताभ बच्चन इतकी वर्ष काम करतायत आणि इतकं चांगलं काम करतायत, तसं तुम्ही म्हणजे बच्चनच आहे क्षेत्रातले। आपण कसे बच्चन, मग काय एवढं चांगलं काम करताय, म्हणजे कसं ही दैवी माणसं आहेत अमिताभ बच्चन असं। एवढ्या वयामध्ये काम करतात, नाही तर माणूस 50 वर्ष म्हातारा होतो। हो, तर तसं इतकं सुंदर काम करताय तुम्ही, ह्या क्षेत्रामधलं माहीत नाही लोकांना, ह्याच्या पाठीमागं काय आहे? ॲक्टिव्ह राहणं आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे जे आपल्याला काम येतं त्यात जीव ओतून काम करायचं आणि ते प्रेमाने करायचं,
सक्सेसफुल होतं, त्याच्यात पैसाही मिळतो, आनंदही मिळतो. आनंदही मिळतो. हा, जगताना पैसा मिळावा पण आनंद नक्की मिळाला पाहिजे. आता पैशापेक्षा जास्त आनंद महत्वाचा आहे. आता आनंद नाही, आनंद मिळाला तर पैसा मिळतो आणि पैसा मिळाला आनंद. छान. हे मस्त, एवढी मोठी. छोटे छोटे आवड किती, मोठ्यात मोठं किती केलं ते? छोटे छोटं एक इथं होतं, दाखवतो. हे बघा, हेच आहे ना, UTI. UTI. म्हणजे हे बुद्धिबळातला घोडा वाटतोय. बुद्धिबळात. ही एक ट्रॉफी आहे आणि ही एक ट्रॉफी आहे. इतका फरक आहे ट्रॉफ्यांमध्ये यांचा. तुम्ही खूप जुन्या लोकांबरोबर काम केलं असेल ना? मी त्या काळी जे फिल्म प्रोड्युसर होते ना, ते फार छान होते, फार चांगले होते. कोण कोण? पहिलं नाव घेईन मी शक्ती सामंत. शक्ती सामंत. नंतर प्रमोद चक्रवर्ती आहे. त्याच्यानंतर हरमेश मल्होत्रा होते. अच्छा. असे अनेक लोक होते किंवा तो भाग वेगळा होता, पण खूप चांगले लोक होते त्यावेळेला. आजही आहेत पण. आणि मराठीमध्ये जुने लोक कोण कोण होते मला आठवतं? मराठीमध्ये किरण शांताराम होते. मी अण्णासाहेबांबरोबर काम केलेलं आहे. अण्णासाहेब? व्ही शांताराम. अच्छा. त्यांच्यावर काम हो, केलेलं. व्ही शांताराम बरोबर काम केलेलं आहे. विभाष कामात असतो. हे मेन बॉस आहेत. आता त्यांचा हा मोठा मुलगा विभाष सोनवणे आता हे सगळं बघत असतो, आयडियाज क्रिएट करत असतो अंडर हिज डायरेक्शन. विजय 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 विजय, मराठी माणसाचा विजय. विजय 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 विजय, कष्टाच्या घामाचा विजय. हा विनीत सोनवणे, विभाष सोनवणे आणि विजय सोनवणे असे तिघं आता गेल्या 55 वर्षापासून हा बिझनेस चालवतात. त्यातली मुलं आता जॉईन झाले. 55 वर्ष हे आता जॉईन झालेत. विजय विजय विजय, हा बिग बॉस, मराठी बिग बॉस. मराठी बिग बॉसची ट्रॉफी बनते आहे. मराठी माणसा मराठी बिग बॉस. विजय 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 विजय. बाळासाहेबांचा खूप मोठा वरदहस्त माझ्यावरती होता. कारण त्या काळी साहेब आदेश द्यायचे, रांगोळी स्पर्धा, आकाशकंदील स्पर्धा प्रत्येक शाखेला, आणि मग ते शाखा प्रमुख ट्रॉफी वाटायचे त्यावेळेला, फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज वगैरे. तर आता माझ्या जडणघडणीमध्ये, माझ्या प्रोग्रेसमध्ये बाळासाहेबांचा खूप मोठा हात आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी हे स्टॅच्यू केलं होता. आणि हा विकला नाही कुठे, हा मी गिफ्ट केला. आता हे उद्धव ठाकरेंच्याकडे पण असेल. उद्धव ठाकरेंकडे पण आहे. उद्धव ठाकरेंनी बोलवलं, आता उद्धवजींनी बोलवलं होतं 6 महिन्यापूर्वी. इंडिया कॉन्फरन्स होती त्यावेळेला बोलवलं होतं. त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराज केले होते तयार, बनवून घेतले. 200 नग बनवले होते प्रत्येक नेत्यांना देण्यासाठी. तर मी सहज म्हटलं 200 काय करायचं साहेब, आपण कमी करा ना. तर म्हणे नाही, 100 तर द्यायचेच आहेत, माझ्याकडे आले गेले तर गिव्हअवे देण्यासाठी. मग ते शिवाजी महाराज कसे? ते कुठले ते दाखव प्रभाकर. हे शिवाजी महाराज उद्धव ठाकरेंनी सांगितलं म्हणून बनवले होते. 200 ग्रॅम. वा वा, मस्त. प्रभाकर ते शिवाजी काढणं राज ठाकरेंसाठी केलेले. अच्छा, राज ठाकरेंसाठी केलेले शिवाजी महाराज आणि उद्धव ठाकरेंसाठी केलेले शिवाजी महाराज, असे दोन वेगवेगळे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज एकच आहेत. नाही, पण ते मूर्ती बनवतानाची रिक्वायरमेंट. सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा त्यावेळेला जवळजवळ 15 वर्ष झाली असतील. त्यावेळेला हे राजसाहेबांनी स्वतः मेहनत करून आमच्याकडून करून घेतलं होतं. म्हणजे त्यांनी असं पाहिजे म्हणणार. हा पर्टिक्युलर असाच पाहिजे होता, हा स्टोन असाच पाहिजे होता, हा लायन किंगचा स्टाईलचा स्टोन दाखवलेला. आणि हे त्याच्यात त्याच वेळेला एक जगदंबा तलवारी केली होती तयार. 3 महिने लागले होते. ती सचिन तेंडुलकरने त्यांनी गिफ्ट दिली. विठ्ठल. अच्छा, विठ्ठल ही तुमच्या डोक्यातली आहे? विठ्ठल बनवला आम्ही. 18 इंचाचा पहिला बनवला जवळजवळ 20 वर्षापूर्वी. आणि तो अजूनपर्यंत चालतो विठ्ठल आमचा. इंटरनॅशनल झाला तो. इंटरनॅशनल. विठ्ठलाच्या मूर्ती जगात ज्या ज्या जास्त फिरतात घराघरात, एक विठ्ठल आणि 18 इंचा. हा विठ्ठलाची एक दाखव. ही मूर्ती यांनी बनवली आहे आणि ही प्रत्येकाच्या घरात आहे. आमची पण ऑलमोस्ट सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड गेली. आणि अजूनही डिमांड आहे.
20 वर्ष विठ्ठलामुळे आम्ही ही गॅलरी तयार केली वेगळी मूर्त्यांची, स्टॅच्यूज आणि मूर्त्या. हा 20 वर्षापूर्वीचा मोल्ड. ओ बापरे, काय सुंदर मूर्ती आहे. वा. त्याकडे ज्यावेळेला पहिल्या वर्षी हे बनवलं त्याच्यानंतर दरवर्षी मग वेगवेगळी डिमांड आली. वारीसाठी केले मुळात. तर एक पहिल्या वर्षी विठ्ठल केले, दुसऱ्या वर्षी मग विठ्ठल रुक्मिणी 12 इंचाचे केले, तिसऱ्या वर्षी रुक्मिणी केली, नंतर ज्ञानेश्वर, तुकाराम, पसायदान, तुळशी वृंदावन, व्हरायटी ऑफ कनेक्टेड विथ वारी, हे भरपूर काय काय असं करतं. हो. त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण झालं, मग रंगीत आलं, मग दागिने काय घातले, विठ्ठल विठ्ठल. नंतर चांदीचं केलं. अच्छा, चांदीचं वरती ठेवलेलं आहे. चांदीमध्येच केली? चांदी, प्युअर चांदी. विठ्ठलाची मूर्ती चांदीमध्ये केली. तशी डिमांड होती, केली आपण, दिली त्यांना, सप्लाय केली. पण मग किती चांदी लागली आणि कसं? ही 1.5 किलो चांदी लागली, पण पोकळ आहे पण 97% प्युरिटी आहे. असं सोन्याच्या पण मूर्ती बनतात का? अजून तर नाही केलं, पण करू शकतो आपण. हो, 1.5 किलो सोनं. हो हो, काय मस्त आहे. तुम्ही जेव्हा नोकरीला होता तेव्हा पगार किती होता? 1,600 रुपये. 1,600 रुपये, काय मस्त आहे. तिरुपतीची मूर्ती ही जगातली सुंदर मूर्ती आहे. म्हणजे आपल्याकडे कंपॅरिझन करायचं विठ्ठलाची, ती सांगायला नको. विठ्ठलाची मूर्ती ॲक्च्युली जी आहे आणि तिरुपतीची मूर्ती ॲक्च्युली जी आहे, अतिशय बघण्यासारखी मूर्ती. म्हणजे ज्याने कोणी तिरुपतीची मूर्ती बनवली ना, म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा तिरुपतीला गेलो होतो आणि तो पहिलं दर्शन, तिरुपतीचे मेन पुजारी माझे फॅन होते, आणि तो पहाटेच्या वेळेचा असं पडदा उघडतात आणि असा दिवा करतात आणि त्या दिव्यात झळकणारी मूर्ती दिसते ना, ते रूप बघून असं वाटतं की म्हणजे 2-3 दिवस माझ्या स्वप्नात ती मूर्ती जात नव्हती. मी व्हिडिओ बघितला अनेक, त्या व्हिडिओवर मला कल्पना येते. मग तुम्ही प्रत्यक्षात बघितलं म्हणजे कसं? म्हणजे ती मूर्ती बघण्यासाठी त्या कलावंताचं जे काम आहे, ते जे काय बनवलं असेल, तो दैवीच शक्ती असेल त्याच्यात. म्हणजे आजपर्यंत ते आहे की नाही, म्हणजे एका बाजूला देव मानणं वेगळं, दुसऱ्या बाजूला त्या कलाकृतीनं आपण, त्या दगडामध्ये त्यांनी देवत्व होतलं ना. हा, मेस्मराइज एकदम असं होतं. ते बघण्यासारखं आहे. फिल्मफेअरची ट्रॉफी पण तुम्हीच बनवली? फिल्मफेअरची सुरुवातीला माझ्याकडं ट्रेडर्स यायचे. फिजा पिक्चर आला होता, तर फिजा पिक्चरचे जे प्रोड्युसर होते ते प्रेसिडेंट होते टाइम्स ऑफ इंडियाचे. तर ते म्हणे, माझ्या कामावरती ते इम्प्रेस झाले आणि म्हणाले की तुम फिल्मफेअर क्यों नहीं बनाते हो? मतलब मुझे डायरेक्ट काम करना है, अगर करना है तो मेरे पास ट्रेडर आते, मुझे इंटरेस्ट नहीं है, ये लो ट्रॉफी बना दो. अच्छा, असं केलं मी ते. आणि नंतर परत ते ट्रॉफी घेतल्यानंतर म्हटलं, सर मैं वापस कल आऊँगा आपके पास. मैं क्यों नहीं आऊँगा, इफ़ यू डोंट माइंड, मैं आ जाइए. तर मी तिथून डायरेक्ट मग किरण शांतारामकडे गेलो. तिथून अण्णांना जी मिळाली होती ओरिजिनल ट्रॉफी, झनक झनक पायल बाजेची, ते म्हटलं मला ही पाहिजे, 1 दिवसासाठी घेऊन जा. तर घेतली आणि दुसऱ्या दिवशी परत तिकडे गेलो. म्हणजे ये आपका ट्रॉफी है झनक झनक का, कौन सा बनाने का? अच्छा, इसके लिए आप आए हो क्या, इतना डिफरन्स आहे? म्हटलं हां. तर म्हणे एक झनक झनक पाय, कॉपी करून त्याचे सगळे डिटेल बदलले होते. तर मग तेव्हापासून मग आम्ही फिल्मफेअर बनवतोय. अच्छा, असं आहे. त्याच्यानंतर साऊथची बरीच कामं आमच्याकडे, रॅप अप फिल्मफेअर बनाते हो, हां बनाते हैं, हमारा काम करणे काय, असं बरंच. खरंच रेअर आहे साऊथची. पण साऊथला तुम्ही याच्या पूर्वी पण गेले ना कधी? तिरुपतीला जाणं यांचं राहिलं यांना, मी आता तिरुपतीला घेऊन थँक्यू. नक्की जाऊ, आपण जाऊया. वा वा, समृद्धीचं. वा वा, मराठी माणसाचा विजय. हा कुर्ल्याच्या 10 बाय 10च्या चाळीत राहणारा माणूस आज अशा ठिकाणी राहतोय. वा, मी खूप विचार, म्हणजे माझा लोगो बनवताना मी तसाही विचार केला होता हे ठेवूया, पण नंतर मग कसं काय म्हटलं नाही, जो केलेला आहे तो योग्य आहे. गोईंग टुवर्ड, म्हणजे गोल गोल फिरून, डिस्ट्रक्शन होऊन, प्रॉब्लेम असून ते गोल फिरून वरती जातं आणि प्रोग्रेसला संपतं. असा यांचा लोगो आहे. असा 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 असा, म्हणजे अनेक अडचणीतनं पार होऊन तो आपल्या काय तो मुक्कामी जातो. हा, म्हणजे आयुष्याचं तत्वज्ञान आहे की हे करून पण तुम्ही सतत प्रगतीच्या मार्गावर राहिलं पाहिजे. सही रे सही. त्यांचं काय सही रे म्हणे, सेहच पाहिजे होत त्यांना. मग आम्ही त्यात 5 स्टिक लावल्या स्ट्रेट
आणि तो यस त्यांचा यस म्हणजे माझा यस नाही वापरला, तो यस असा स्ट्रोक गेला आणि त्याच्यावरती सह्या लिहिल्या होत्या आम्ही सगळ्यांच्या सेलिब्रिटीच्या मराठीतल्या, मराठी लोकांच्या, पु ल देशपांडेपासून गदी मडगुळे म्हणजे ते गुगलवर मिळतात, त्या सह्या एंग्रेव केल्या आणि ते सही रे सहीची ट्रॉफी तशी बनवली होती. अच्छा, सही रे सही. हो वा, एक ट्रॉफी बनवायला तुम्ही किती विचार करता त्या गोष्टीचा. मध्ये आता सही रे सही म्हटल्यानंतर बघा त्यांना डोक्यात काय होतं, यस फॉर सही. ठीक आहे, यस केला, सगळं झालं आणि मग म्हटलं आता याच्यावर काहीतरी पाहिजे ना, प्लेन होतं सगळं. सही रे सही लेटरिंग आलं की 500वा प्रयोग झाला एका वर्षात, किती 2000 की काय केलं होतं मला माहीत नाही, पण केलं होतं, रेकॉर्ड झालं होतं ते. दुसरं रेकॉर्ड आता केलं 2 महिन्यापूर्वी भरत जाधवने. 21 वर्ष 22 वर्ष 4444 प्रयोग. नाही खूप चांगलं पेमेंट देतात ना. आता केलं ना उद्धवजीचं काम, आता केलं. राजचा प्रश्नच नाही, राजचा प्रश्न, राज तर समोरून जास्त पैसे देतात. येस, म्हणजे आम्ही ते म्हणतो मग अशी की 50 वर्ष केली, सुवर्ण महोत्सव 50 महाराष्ट्राचा, ते काम केलं. तर सुरुवातीला 1-2दा मी गेलो, नंतर म्हटलं मुलंच येतील ना, माझं काही नाही जास्त, ते मुलांना करू देत होता कारण मी त्यांना प्रोजेक्ट करतो आता. तर 2-3 महिने जवळजवळ चाललं होतं ते काम, कारण जगदंबा तलावावर मोठी बनवायची, ते डिटेलिंग सगळं होतं. तो शिवाजी दाखवला, तो पण चांगला होता. त्यांना पर्टिक्युलर तो लायन किंगवाला दगड बनवायचा होता, सगळं केलं व्यवस्थित. आणि मग काम केल्यानंतर मग 4 दिवसानंतर फोन, आणि मला पण फोन करून सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे, आणि आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो. त्यांचं लग्न ठरायच्या अगोदरपासून मी मोहन वाघांकडे जायचो ना, तेव्हापासून ते भेटायचे मला. ते 4-5 दिवसानंतर फोन करून सांगितलं मी, वाटलं अरे येऊन जा बरं, पैसे घेऊन जा तुमचे. तुम्ही म्हटलं काय करायचं, मग आम्ही एक स्टेटमेंट केलं पेपरवरती की बाबा एवढे होतात, त्यांना सांग एवढे होतात, तुम्हाला काय हवं तसं करा ह्याच्यात. तर मी पाहिजे गेला तर दिलं की असं आहे, तुम्हाला काय कमी जास्त करायचं ते करा, तुम्हाला जे द्यायचं ते द्यायच्यात. बघितलं असा धंदा होतो काय. आणि मग सांगितलं की किती दिवस काम केलं तुम्ही, असं केलं, हा इतके दिवस झालं, हे इतके ते असं कॅल्क्युलेशन केलं. त्यांनी सांगितलं की हे एवढे आणून दे रे. ही पेड 65,000 एक्स्ट्रा. आमचा जो एक कारागीर आहे जो मातीचं काम करतो, तो पण जात होता ना, तो शिवाजी महाराज बनवायचे तो, तर त्याला 15,000चं मायकल अँजेलोचं एक अमेरिकन पुस्तक, जे एक्सपेन्सिव्ह, 15,000 मध्ये काही कमी नाही ना, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ते सही करून त्याला गिफ्ट दिलं. एक्सेप्शनल माणूस आहे तो, एक्सेप्शनल माणूस आहे. मराठी मारवाडी ह्याच्यामध्ये, मराठीमध्ये बिझनेस करणं जरा डिफिकल्ट वाटतं थॉट प्रोसेसमध्ये. मराठी माणसाचं मेंटॅलिटी आहे की नाही नोकरी मिळाली बस झालं, मग कुपमंडूक वृत्ती आहे, धंदा करायचाच नाही, रिस्क नाही घ्यायची, रिस्क नाही घ्यायची. ते ब्लडमध्ये असतंच ना शेवटी. नाही ते नाही ब्लडमध्ये नसतं, ते मारवाड्यांच्या गुजरात्यांच्या ब्लडमध्ये असतं. ते मराठी माणसांना ते ठोकून तयार करायला लागतं. पण माझ्यापेक्षा खूप मोठे आर्टिस्ट आहेत, त्यांना नाही मिळालं. त्याची कारणं अनेक आहेत, त्यांना अनेक कारणं आहेत. कन्सिस्टन्सी नाही, एकाग्रता नाही, किंवा कामाच्या प्रती प्रामाणिकता नाही. हार्डवर्क नाही. कला आहे, नुसती कला असून चालत नाही ना, ती मोल्ड करायला पाहिजे तुम्ही तुमच्या मार्केटिंगमध्ये, बिझनेसमध्ये. युअर नेचर इज युअर फ्युचर. वाह. तुम्ही जसे आहात, तुमचं जसं स्वभाव आहे तसं तुमचं फ्युचर आहे. आणि अनदर थिंग इज दॅट there is no alternative for hard work and sincerity. It always pays. Sometime it late, but always pay. हार्डवर्कला पर्याय नाही. नशिबावर नसता कोणी मोठा होऊ शकत नाही. तुमचे सगळे ग्रह चांगले आहेत म्हणून तुम्ही व्यापारी झाला किंवा ॲक्टर झाला किंवा डॉक्टर झाला असं होत नाही. कारण साहेब ग्रह तुमच्या हातावरती आहेत. तुम्ही हे जे हात फिरवता ना, मी म्हणतो, मी माझं तत्व आहे, आपण म्हणतो हे लाईन बघतो ना आपण भविष्यावाल्याकडे, ज्योतिषाकडे, हे तुमच्या लाईन कशा घडतात हो. तुम्ही जे काम करता, जो विचार करता, जसं हात चालवता तसंच घडत असतील. माय राईट, असंच घडत. क्या बात आहे.
तुम्ही नुसतं हातच हात ठेवला तर लाईन तसेच राहतील ना, कोरा हात राहील. आम्ही राईट मे बी रॉंग. क्या बात आहे. नाही म्हणजे नशीब असं तयार होतं की तुम्ही हात कसा चालवता. हात चालवलाच घडी घालतात बघा ना, इथंच का लाईन पडते, मग इकडं का नाही पडत ती लाईन. तुम्ही हात कसे चालवता. वा क्या बात आहे. आजची महत्वाची गोष्ट आहे. नाही सगळ्यांना दादा हात चालवलाच नाही तर हात घडणारच नाही. असं केलं तर नाही. तुम्ही असंच चालवलं तर होणारच. एक गिरणी कामगाराचा मुलगा, आई शिक्षिका आणि नोकरी करून आपलं स्वतःचं वैभव असं उभं करून द अवॉर्ड गॅलरी या नावावर भारतभर पुढं विश्व उभं केले. आता तुम्हाला कसं वाटतं एवढ्या आयुष्यात एवढी वर्ष झाल्यानंतर आता कसं वाटतं. पूर्णपणे संतुष्ट. जे अचीव करायचं होतं अचीव केलं, जे मिळायला पाहिजे होतं ते सगळं मिळालं. समाधानी आहे, संपूर्ण समाधानी. कामच करत राहायचं, जे आपल्याला आवडतं ते काम करायचं नाही, जे काम करतो त्याच्यावरती प्रेम करायचं. वा. कारण मूर्ती मातीतून घडते, आयुष्यही मातीतूनच घडतं आणि जातं. परंतु स्ट्रगल करावंच लागतं की मूर्तीलाही टाके झाडावेच लागतात, आपल्यालाही टाके मिळतातच की आपोआप अनेकांनी. कधी पेमेंट डुबतो, काही अनेक त्रास असतात, पण त्या त्रासातून बाहेर येऊन आपला हेतू साध्य करणं हे महत्त्वाचं आहे. चढ उतार आयुष्यात येतातच, त्याच्यावरती मात करून पुढे कसं जायचं ह्याला म्हणायचं आयुष्य. आणि आयुष्य जसं घडतं तशी मूर्ती सुद्धा. विजय 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 विजय. युअर नेचर इज युअर फ्युचर. मराठी माणसाचा विजय. साहेब घरं तुमच्या हातावरती आहेत. विजय विजय. भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या ठिकाणी ही आवड बनतात आणि ज्यांना आपले अचिव्हमेंट वाटते, आपला आनंद मिळतो, तो आनंद देणारा हा माणूस आहे विजयराव. थँक्यू. कष्टाच्या घामाचा विजय. मराठी माणसाचा विजय.